नमस्कार शेतकरी मित्रांनो, गोष्टी शेतकऱ्यांची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण नेहमीच शेतीवरील कमीत कमी खर्च कसा करता येईल या उद्देशाने काम करत असतो. तर हे प्रगतिशील शेतकरी आपण यांना हे जीवाणू दिलेले आहेत, ट्रायकोडर्मा, मायकोरायझा, NPK, OWDC आणि याबद्दल आपण त्यांना तुमचं नाव सांगा. माझं नाव विजय पंडितराव भारताडे, राहणार सुगाव खुर्द, तालुका, जिल्हा नांदेड येथील शेतकरी आहे. मी सर आज आलेत माझ्याकडे. मी त्यांना बोलून घेतले. त्यांनी स्वतः सेंद्रिय शेती करतात आणि आम्ही पण सेंद्रिय शेती करायला लागलो. त्यामुळे त्यांच्याकडून हे जीवाणू घ्यायलो. त्यांनी याची माहिती देणार आहेत आम्हाला. आता आपल्याकडे कोणकोणती पिकं आहेत? आपल्याकडं मूळ आता फळबागायत जास्त आहे आणि भाजीपाल्याचं पण होतं, पण आता शेवगा आणि लिंबूनी सध्या चालू आहे. आणि आंबा पण लागवड करायची म्हणजे? आंबा आता यावर्षी लागवड करायची. बरं. केशर आंबा लागवड करणार 2 एकरमध्ये. तर केशर आंबा लागवड केल्यानंतर आपण व्हिडिओ दाखवणारच आहोत. तर मित्रांनो, इकडं यांचं शेड पण दाखवा आता हे बांधले. तर तुम्हाला सांगायचा उद्देश एवढा की हे प्रगतिशील शेतकरी जे युवा आहेत ते शेतीवर कमीत कमी खर्च करण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतात. यांनी पहिल्यांदा पण दशपर्णी आर्क, जीवामृत हे नेहमीच यांच्या शेडवर तिकडं बनवत असतात. यांच्याकडे टाक्या पण आहेत आणि त्याबद्दल पण माहीत. आपण आतापर्यंत कोणकोणते घटक बनवले होते? जीवामृत, दशपर्णी 2च बनवले होते सध्या. म्हणजे तुमचा कल या गोष्टीकडे वळायला आहे? हो, वळाला आहे. बरं. तर आम्हाला सांगा, दशपर्णी आर्क याचे तुम्हाला फायदा झाला का? हो, 100% फायदा झालेला आहे. कारण मी लिंबू भाजीपाल्यामध्ये वांगे आणि पालक हे घेतले होते, त्याच्यात फवारणी, आणि शेवगा, लिंबू याच्यावर सुद्धा तेच फवारणी केलेल्या होत्या. नंबर 1 आणि चकाकी राहते दशपर्णी आर्क फवारण्या. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण हे यांना कल्चर देणार आहोत. सध्या कामाची गडबड आहे, पण आता इथं हे टाक्या लावून हे कल्चर हे स्वतः इथं बनवणार आहेत. आणि एकदा आपल्या टाकीमध्ये बनवलं तर हे कल्चर नेहमीसाठी आपण वापरू शकतो आणि शेतीवरला खर्च कमी करू शकतो. तर आता टाक्या बनवल्यानंतर आपण व्हिडिओ यांचा टाकणारच आहोत. तर मला सांगा, हे जे जीवाणू झालं हे, तर आता आपल्याकडे टाक्याचे आपण बनवणार आहात ना? हो. बरं. तर मित्रांनो, येथून पुढचा व्हिडिओ यांनी ज्यावेळेस हे जीवाणू आपण यांना सांगलेले आहेत, गूळ वगैरे टाकून, ते आपण दुसरा व्हिडिओ यांचा आपण टाकणारच आहोत. त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जीवाणूची किट कोणाला लागत असेल तर नक्कीच दिलेल्या नंबरवर संपर्क करा. जय जवान, जय किसान.